29 एप्रिल मंगळवार. तर ह्या दिवशी काय झालं, मार्केटनं काय केलं, इथून मार्केट ओपन झालं आणि तेच कालसारखं की बा पहिले मुवमेंट घेतली, मग इथून आपलं जे बिहेवियर मार्केट क्रिएट करून तिथून आपलं बिहेवियर काउंट होईल. तर मार्केटनं काय केलं, हा पहिला स्विंग क्रिएट केला. ह्या पहिला स्विंगले फुलफिल करायसाठी अजून एक स्विंग मार्केटनं सेल साईड क्रिएट केला. म्हणजे याच्या अकॉर्डिंग आपलं हे झालं मार्केटचं फर्स्ट बिहेवियर आजचं. मग यानं काय केलं, जो फुलफिलवाला जो स्विंग क्रिएट केला मार्केटनं त्याला वरती ब्रेक केलं ह्या स्विंगले, मग त्याला खाली ब्रेक केलं आणि त्याला सेकंड याला फुलफिल करायसाठी अजून एक स्विंग केला. म्हणजे इथं आपले बॅक टू बॅक दोन बिहेवियर मार्केटचे कंप्लीट झाले, सेम कालच्यासारखेच एका 7:30च्या टाईमच्या पहिले. ठीक आहे. तसंच इथं सेम मार्केटनं कालच्यासारखं फेक मुवमेंट दिली सेल साईडनं आणि तिसरं बिहेवियर जे आहे ते गॅप क्रिएट केलं. पण इथं एक गोष्ट का झाली, काल जर आपण पाहतो तर गॅप क्रिएट केल्यानंतर ह्या स्विंगले वरती ब्रेक केल्यावर मार्केट वरती येऊन खाली पडलं होतं. पण इथं गॅप क्रिएट करून खालीच्या खाली तिसरं बिहेवियर पण मार्केटनं क्रिएट करून टाकलं. तर यानं आपलं काम जरा सोपी केलं आज, की मार्केटला इझिएस्ट वेनं आपण आज समजू शकतो. जसं की हे वरती दोन बिहेवियर कंप्लीट झाले, गॅप आली, हा स्विंग क्रिएट केला, याला मार्केटनं वरती ब्रेक केलं. इथं पण आपल्याला रिजेक्शन अँड क्लोजिंग भेटली नाही. इथं आपण डायरेक्ट टाकू शकलो असतो, पण डायरेक्ट टाकला नाही ट्रेड. ह्या ग्रीन कॅन्डलने खाली क्लोजिंग आल्यावर पण टाकला नाही. ठीक आहे, आपण इथं वेट केलं, 3 बिहेवियर मार्केटले त्याचे कंप्लीट करू दिले. तर मार्केटनं याचे 3 बिहेवियर कंप्लीट केले आणि जो आपल्याला एक पॉईंट पाहिजे गॅप असते बा आणि मार्केट बा मग वन साइडेड जाते, बाईंगले पण जाऊ शकते. तो जो स्विंग आहे खाली तो पण खालीच करून टाकला क्रिएट. तर इथं आपल्याला आता वेट करायला लागेल. वेट कशासाठी, आपण आता ट्रेड कोणत्या बेसिसवर टाकू. आपले विजन्स तर आता इथं क्लिअर झाले की बाईंगला जाईन तर बाईंगले, सेलिंगला जाईन तर सेलिंगले. तर ओळखायचं कसं, मार्केटनं जर इथून वन साईड मुवमेंट धरली याला ब्रेक केल्यावर आणि 50% झोनवर येऊन बा काय रिॲक्ट करते मार्केट. तर इथं वन साइडेड तर 50% झोनवर नाही येऊन राहिलो, पण मार्केटनं काय केलं, खाली जो हा लोअर लोज होता याला मार्केटनं ब्रेक केलं, वरतीच एक स्विंग क्रिएट केला आणि आपलं विजन तर क्लिअर आहे, बाईंगले बा जाऊ शकते मार्केट जर इंडिकेशन देईन. तो पहिला स्विंग क्रिएट केला मार्केटनं, दुसरा स्विंग त्याच्यात आलो, इथं आपण एंट्री टाकली. ह्या प्रिव्हियस 2 कॅन्डलले इथं क्लोजिंग आली, म्हणून आपण इथं आपलं स्ट्रॉंग आपला माइंडसेट पण बाईंगचा होता, इथं आपण ट्रेड टाकला. एरली ब्रेक केल्यावर मार्केटचा आपण एस एल ट्रेल करून टाकतो इथं. पण मार्केट तिथं काय केलं, मार्केटनं 50% झोनवर पण नाही आलं आणि तिथूनच खाली मुडलं. ह्या स्विंगला क्लोजिंग आली असती आणि थर्ड स्विंग याच्यात येऊन 50% झोनवर येऊन क्लोजिंग दिली असती, आपण तिथं अगेन ट्रेड टाकला असता बँकचा. पण असं काहीच झालं नाही. मार्केटनं तिथं याच्या पहिलेच ह्या स्विंगमध्ये अंदर स्वीप करून बॅक टू बॅक इथं 2 रेड कॅन्डल बनवून टाकले आणि इथून मार्केट टोटली साईडवेज गेलं. म्हणून आपला हा ट्रेड आपण कॉस्टमध्ये हिट केला. तर हेच आहे ट्रेड मागचं लॉजिक होतं 29 एप्रिल